रेनगरचा बिगर सिंचनचा अभूतपूर्व पाण्याचा करार झाला असून या निर्णयामुळे रेनगरच्या लाभार्थ्यांना आता 24 तास पाणी मिळणार आहे याची महत्त्वपूर्ण माहिती माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडमासे यांनी दिली आणि या निर्णयामुळे त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले तसेच फटाकेबाजी सुद्धा यावेळी करण्यात आली। कुंभारी येथे सोलापूर शहरातील 30,000 असंघटित कामगारांचा एकात्मिक महत्वाकांक्षी पथदर्शी रेनगर गृहनिर्माण प्रकल्प साकारत आहे। या गृहनिर्माण प्रकल्पाचा हस्तांतरण सोहळा नियोजित 12 जानेवारी 2024 रोजी होणार असून या अनुषंगाने या वसाहतीत वास्तव्यास येणाऱ्या सर्व लाभार्थ्यांना नियमितपणे स्वच्छ आणि स्वस्थ पिण्यासाठी मुबलक पाणी तसेच अन्य जीवनावश्यक घटकांसाठी वापरण्यासाठी पाणी हे आवश्यक आहे। याकरिता महाराष्ट्र शासन जलसंपदा विभाग लाभक्षेत्र विकास प्राधिकरण यांच्याशी सिंचन भवन 2 जानेवारी 2024 रोजी बिगर सिंचन पाणी वापर करार झालाय। या करारामुळे रेनगर वसाहतीला दररोज 24 MLD पाणी NTPC कडून मिळणार आहे। या मिळालेल्या पाण्यातून वापर झालेल्या पाण्याचे जलशुद्धीकरण करून 16 MLD पाणी NTPC ला परत पुरवठा करायचा आहे। हा करार अभूतपूर्व आणि ऐतिहासिक असून या करारान्वये लाभार्थ्यांना 24 तास पाणी उपलब्ध होणार आहे। याकरिता शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला असून शासनाने याची दखल घेऊन लाभार्थ्यांकरिता सहकार्याची भूमिका निभावलेली आहे। केंद्र आणि राज्य सरकारचे विशेष आभार लाभार्थ्यांच्या वतीने रेनगर फेडरेशनच्या वतीने प्रकल्पाचे मुख्य प्रवर्तक तथा माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम यांनी सिंचन भवन सोलापूर येथे व्यक्त केली। सोलापूर शहरामध्ये असंघटित कामगारांना पंतप्रधान आवास योजनेखाली 30,000 घर मिळणार असून 12 जानेवारी 2024ला माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या हस्ते 15,000 घराचं वाटप होणार आहे। ते नुसतं घराचं वाटप होणार नसून त्या ठिकाणी 24 तास पाणी, 24 तास वीज, ड्रेनेज, रस्ते, अंगणवाडी, बगीचा, शाळा, हॉस्पिटल असं सुसज्ज शहर संपूर्ण भारतामध्ये CITUच्या नेतृत्वाखाली उभं करण्यास आम्हाला यश मिळत आहे। आजच उजनीबरोबर NTPCच्या माध्यमामधून 24 MLD पाणी आम्हाला मोफत देण्याचा करार आता झालेला आहे। हा ऐतिहासिक करार आहे। या करारामुळं इथल्या श्रमिकांना प्रत्येक महिन्याला 200 ते 210 रुपयामध्ये त्यांना 24 तास पाणी मिळेल आणि भविष्य काळात सोलार यशस्वी झालं तर 100 रुपयाच्या आत त्यांना पाणी मिळवून देण्याची प्रतिज्ञा सीटू म्हणून आम्ही करत आहे। यात आम्हाला यश मिळेल। एक सोलापूर शहर नव्हे, संपूर्ण भारतामध्ये अभिनव शहर उभं करण्याकरता पक्षाच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी, सगळ्या पुढाऱ्यांनी मनापासून सहकार्य दिल्याबद्दल, अधिकाऱ्यांनी सहकार्य दिल्याबद्दल त्यांचा मी आभारी आहे। 2 जानेवारी 2024 रोजी महाराष्ट्र शासन जलसंपदा विभाग लाभक्षेत्र विकास प्राधिकरण अधीक्षक अभियंता धीरज साळे आणि रेनगर फेडरेशन यांचा सिंचन भवन सोलापूर येथे लाभार्थ्यांना पिण्यासाठी आणि वापरासाठी मुबलक पाणी वितरणाचा अधिकृत अभूतपूर्व करार झाला। यावेळी रेनगर फेडरेशनचे मुख्य प्रवर्तक माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम, चेअरमन कॉम्रेड नलिनी कलबुर्गी आणि सेक्रेटरी कॉम्रेड युसुफ शेख यांनी कराराच्या दस्तऐवजावर स्वाक्षरी केली। कार्यकारी अभियंता रावसाहेब मोरे यांनी साक्षांकित केलं। पंतप्रधान आवास योजना अंतर्गत कुंभारी येथे 30,000 असंघटित कामगारांचा महत्वाकांक्षी पथदर्शी गृहनिर्माण प्रकल्प उभारलेला असून त्याचे पहिल्या टप्प्यातील 15,000 घरं नियोजित 12 जानेवारी 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हस्तांतरण सोहळा संपन्न होणार आहे। याआधी रेनगर मूलभूत आणि पायाभूत सुविधा उपलब्ध होणं आवश्यक असून या अनुषंगाने लाभार्थ्यांना पिण्यासाठी स्वच्छ आणि स्वस्त दरात दैनंदिन गरजेसाठी पाणी मिळवून देण्यासाठी बिगर सिंचन पाणी वापर करायचा प्रस्ताव 29 एप्रिल 2022 रोजी शासनाने मंजूर केला आहे। या अनुषंगाने शासनाकडे उपलब्ध जलाशयाचा साठा आणि रेनगरला लागणारे पाणी याचा ताळमेळ बसून शासनाकडे माहिती देण्यात आली। या माहितीच्या आधारे नियम आणि अटी अन्वये करार करण्यात आलाय। या प्रस्तावाचा नियम क्रमांक 24 प्रमाणे नगर वसाहतीसाठी उजनी जलाशय ते NTPC प्रकल्प स्थळापर्यंत पाणी आणण्यासाठी NTPCच्या अस्तित्वातील पंप पाईपलाईनचा वापर करणं प्रस्तावित आहे। रेनगर करिता घेण्यात येणाऱ्या पाण्याचे परिमाण
हे एनटीपीसीनं उचललेल्या उजनी जलाशयातील मंजूर औद्योगिक पाण्याच्या परिणामातून वजा करून उर्वरित परिणाम एनटीपीसीच्या देयक अंतर्भूत करण्यासाठी सहमती दर्शवलेली आहे. त्याप्रमाणे करार झालेला आहे. उजनी धरण व्यवस्थापन विभाग, भीमानगर, माननीय कार्यकारी अभियंता रावसाहेब मोरे यांनी रे नगरसोबत बिगर सिंचन पाणी वापर अधिकृत करार झाला असून विभागाच्या वतीनं साक्षांकित करण्यात आल्याची माहिती दिली. 2 जानेवारी 2024 रोजी रेनगर फेडरेशनसाठी उजनी जलाशयातून NTPCच्या पाईपलाईनमधून 24 MLD पाणी देण्यासंदर्भात जी शासनाने मंजुरी दिली होती त्याचा अधिकृत करार आज रोजी रेनगर फेडरेशनकडून डिपॉझिट स्वीकारून रेनगर फेडरेशन आणि कार्यकारी अभियंता उजनी धरण व्यवस्थापन विभाग भीमानगर यांच्यात हा करारनामा 6 वर्ष कालावधीसाठी साक्षांकित करण्यात आलेला आहे. वास्तविक पाहता केंद्र आणि राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासन यांच्या समवेत सदर कराराच्या अनुषंगानं महत्त्वपूर्ण बैठका पार पडल्या. महाराष्ट्र शासनानं रेनगरला पाण्यासाठी 27,50,00,000 रुपये शुल्क भरण्याचे आदेश दिले, परंतु सदर लाभार्थी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील आणि श्रमिक कष्टकरी असल्यामुळे त्यांच्याकडून सदरचं शुल्क अदा करणं अशक्यप्राय होते. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी हे शुल्क माफ केलं. या निर्णयामुळे श्रमिकांना सुद्धा दिलासा मिळाला. उजनी धरणाला नगरपालिकेप्रमाणे दरवर्षी पाणी शुल्क भरावं लागणार आहे. साधारणतः लाभार्थ्यांना दर महिन्याला नाममात्र अर्थातच 200 ते 225 रुपये पाणी शुल्क भरावं लागणार आहे आणि लवकरच या वसाहतीत सौर ऊर्जा प्रकल्प अस्तित्वात येणार असून याचा सुद्धा लाभार्थ्यांना फायदा होणार. सिंचन भवनाबरोबर 30,000 घरकुलचा पाण्याचा करार झाला. लोकांना रोजचं पाणी मिळणार ही सगळ्यात मोठी आनंदाची गोष्ट आहे आणि हे सगळे श्रम आम्ही आडम मास्तर साहेबांना देतो, कारण त्यांनी खूप श्रम करून गरिबांसाठी जे हे पाणी मिळवून दिलं ते अचंबाचं आहे. म्हणजे कसं शहरात 7 दिवसाला 5 दिवसाला येतं, पण आज आम्ही रेनगर तयार केलं, तिथं रोज पाणी येणार म्हणजे गरिबांना किती खुशी मिळणार. कुणाजवळ भांडी असतात नसतात, नळ चालू केले की पाणी चालू होणार आहे. ही सगळ्यात मोठी आनंदाची गोष्ट आडम मास्तर साहेबांनी आणि सरकारने आमच्यासाठी दिल्याबद्दल सिंचन भवनचे आणि आडम मास्तर साहेबांचे आणि सरकारचे आम्ही आभार मानतो. 12 जानेवारीला 15,000 घराचं वाटप होणार आहे. सर्वांनी या अशी सर्वांना विनंती करते. सोलापूर शहरात आज मितीस 5 दिवसाआड पाणी पुरवठा होतं, यामुळे नागरिकांची गैरसोय होते. या करारानंतर सिंचन भवन येथे रेनगर फेडरेशनचे सर्व पदाधिकारी, लाभार्थी, कार्यकर्ते यांनी सिंचन भवनच्या बाहेर या निर्णयामुळे फटाके उडवून आणि मिठाई वाटून जल्लोष केला. यावेळी माजी नगरसेविका कामिनीताई आडम, शाखा अभियंता योगेश मोरे, वसंत विहार प्रायव्हेट लिमिटेडचे मेहुल मुळे, संदीप झाकणे, कुर्मय्या म्हेत्रे, गजेंद्र दंडी, ॲडव्होकेट अनिल वासम, विल्यम ससाणे, वसीम मुल्ला, वीरेंद्र पद्मा, नरेश दुगाडे, बाळकृष्ण मल्हार, शाह आडम आदींची उपस्थिती होती.